नमस्कार. कधी विचार केलाय का की जिम किंवा महागडी उपकरणं नसतानाही जबरदस्त ताकद कशी मिळवता येईल? याचं उत्तर आपल्याच इतिहासात दडलंय व्यायाम ज्ञानकोश नावाच्या एका जुन्या पुस्तकात. चला तर मग या विसरलेल्या शक्तीचं रहस्य आज उलगडूया. आजकाल कसं झालंय, प्रत्येकाला वाटतं की चांगली शरीरयष्टी म्हणजे महागडी जिम आणि वजनं उचलणं. पण हे खरंच आवश्यक आहे का? विचार करा, खरी ताकद मिळवण्याचा एक मार्ग आपल्या इतिहासातच लपलेला असेल तर? हे बघा, व्यायाम ज्ञानकोश 1939 सालचं पुस्तक. दिसतंय जुनं, पण यात दडलंय व्यायामाचं एक असं रहस्य जे आजच्या काळातही तितकंच प्रभावी आहे, किंबहुना जास्तच. या पुस्तकातल्या एका खास भागाबद्दल आज आपण बोलणार आहोत, तो म्हणजे कसाच्या मेहनती. ही एक अशी पद्धत आहे जी कोणत्याही उपकरणांशिवाय आपल्याला मजबूत बनवू शकते. तर काय आहे ही कसाच्या मेहनती? कल्पना अगदी सोपी आहे. यात एकट्याने व्यायाम करण्याऐवजी आपला मित्र किंवा जोडीदार आपल्याला प्रतिकार करतो, म्हणजे विरोध करतो. समजा कोणी पुशअप करतंय आणि जोडीदाराने पाठीवर हलकासा दाब दिलाय. हा दाब म्हणजे जणू काही वजनच झालं. चला तर मग आता प्रत्यक्ष व्यायाम कसे करायचे तेच पाहूया. या पुस्तकात सांगितलेले काही महत्त्वाचे प्रकार आपण एक एक करून समजून घेऊयात. सुरुवात करूयात छातीच्या ढकेलीने. नावावरूनच लक्षात येतंय की हा व्यायाम छातीच्या आणि दंडाच्या स्नायूंना मजबूत करण्यासाठी आहे. बघूया हे नक्की कसं करायचं ते. यात एक जण झोपून हात बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरा त्याला योग्य प्रमाणात प्रतिकार करतो. इथं महत्त्वाचं आहे ते नियंत्रण. यानं छाती आणि दंडाच्या स्नायूंवर जबरदस्त ताण येतो आणि ते बळकट होतात. पुढचा व्यायाम आहे बाहे. हा जरा वेगळा आणि गतिशील प्रकार आहे, ज्यात ढकलणं आणि ओढणं एकाच वेळी होतं. विशेषतः हातांसाठी हा खूपच प्रभावी व्यायाम आहे. या व्यायामाची गंमत माहिती आहे काय? यात एक जण ढकसतो तर दुसरा त्याच वेळी ओढतो. म्हणजे स्नायूंना दुहेरी मेहनत मिळते आणि त्यामुळे ते अधिक ताकदवान बनतात. बरं, आता जरा पायांच्या ताकदीकडे लक्ष देऊया. पाहूया उभी पायाची ढकेल हा व्यायाम कसा करायचा ते. हा व्यायाम फक्त पायांसाठीच नाही, तर शरीराचा तोल सांभाळायलाही मदत करतो. यात आपला जोडीदार पायांना प्रतिकार करतो, ज्यामुळे पायांचे स्नायू चांगलेच बळकट होतात. आता एक साधा पण प्रचंड प्रभावी व्यायाम कोंड ढकेल. हा मनगट आणि हातांना मजबूत बनवण्यासाठी उत्तम आहे. यात फारशी हालचाल नाहीये, पण स्नायूंवर जबरदस्त ताण येतो. एकमेकांचे कोंडे ढकलल्याने मनगट आणि हाताची पकड एकदम मजबूत होते. पायांच्या व्यायामाचा अजून एक प्रकार आहे जो आपण बसूनही करू शकतो. चला पाहूया कसा ते. बसून हा व्यायाम केल्यानं शरीराला चांगला आधार मिळतो. त्यामुळे आपलं पूर्ण लक्ष फक्त पायांच्या स्नायूंवर केंद्रित करता येतं आणि म्हणूनच हा व्यायाम जास्त प्रभावी ठरतो. आणि आता शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा व्यायाम पंजामुरड. हा व्यायाम विशेषतः कुस्ती किंवा पकड आवश्यक असणाऱ्या खेळाडूंसाठी खूपच फायदेशीर आहे. यात एक जण पंजा मुरडण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरा त्याला रोखून धरतो. यामुळे मनगट आणि पकड दोन्ही इतके मजबूत होतात की कुस्तीसारख्या खेळांमध्ये याचा खूप फायदा होतो. ठीक आहे, हे व्यायाम तर आपण पाहिले, पण प्रश्न असा आहे की ही पद्धत इतकी खास का आहे? म्हणजे नक्की काय मिळतं यातून? चला याचे फायदे जाणून घेऊया. या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे स्नायूंना मिळणारा जिवंत प्रतिकार. बघा, वजनं स्थिर असतात, पण आपला जोडीदार आपल्या शक्तीनुसार कमी जास्त जोर लावू शकतो. यामुळे स्नायूंना जबरदस्त आणि योग्य मेहनत मिळते, तीही कोणत्याही खर्चाशिवाय. हे एक वाक्य या संपूर्ण पद्धतीचं सार सांगतं. खरी ताकद आपल्या जोडीदाराच्या प्रतिकारातच दडलेली आहे. किती सोपी आणि शक्तिशाली कल्पना आहे, नाही का? आणि या अद्भुत ज्ञानामागे होते बडोद्याचे रा ल ना सप्रे. त्यांच्यामुळेच व्यायामाची ही पारंपरिक पद्धत आज आपण पुन्हा एकदा अनुभवू शकतो. त्यांना धन्यवाद द्यायलाच हवेत. आज आपण व्यायाम ज्ञानकोशातील फक्त एकच पान उघडलं. जरा विचार करा, आपल्या इतिहासाच्या पानांमध्ये आरोग्याची आणि ताकदीची अशी आणखी कितीतरी रहस्य दडलेली असतील, ज्यांना आपण पार विसरून गेलो आहोत. काय वाटतं?